इकडे बघा, माझं आवरेपर्यंत आईने इकडे कणिक मळून घेतलं. आमटीची तयारी चालू आहे. तिकडे डाळ शिजत टाकली, एका साईडला भात. तर इकडे बघू शकता, हा पाय ना माझा जास्त सुचतो या पायापेक्षा. आणि हे माझ्या पायाला काय, मला तास दीड तास लागतो आणि सगळ्यात लेट माझंच आवरतं. ह्या दोघांचं शेवटी 5 मिनिटात आवरून जातं. आता आईंचं इकडे चालू आहे तयारी. मी मस्त निवांत बसली इकडे. पाय काहीतरी आम्ही घेतलंय नवीन. तर आम्ही काय घेतलंय ते मी तुम्हाला इथे वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज आहे होळी आणि होळी निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर होळीचं इतकं मोठं कन्फ्युजन होतं ना आमच्या घरी, माहिती नाही आता हे कन्फ्युजन सगळ्यांकडेच होतं का फक्त आमच्या घरीच होतं. काय झालं मी तुम्हाला सांगते. काल आम्ही असंच बसलेलो, आई मी, आणि आमचं बोलणं चालू होतं. तर आईला माझ्या मोठ्या नंदेने सांगितलं की उद्या होळी नाही पेटवायची, ग्रहणच्या दिवशी पेटवायची, ग्रहण संपल्यानंतरनं. मग मी बोलली की असं कसं असू शकतं ना, कारण ग्रहण संपल्याच्या नंतर आपण कधी करणार, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायच्या, पुढे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, 7च्या नंतर कधी होळी पेटवायची. तर त्या बोलल्या नाही असंच आहे असं तसं. मग आई म्हणे ठीक आहे. मग त्यांचं ऐकलं आम्ही आणि आमची काहीच तयारी नव्हती. आत्ता 4:30 वाजले. तसं 3:45 वाजता कळालं की हां आज आपल्याला होळी पेटवायची आहे. तर आईने असंच विचारलं परत माझ्या नंदेला, म्हणजे दुसऱ्या नंदेला. तर त्यांच्या गावाकडे होळीची तयारी चालू आहे. त्यामुळे मग आता आमचं असं ठरलं की चला आता होळी पेटवायची. आणि सकाळपासून काहीच ठरलेलं नव्हतं, त्यामुळे मला आता मूडच येत नाही आहे ते काय करण्याचा. असतं ना एखादी गोष्ट आपली फिक्स झालेली असते की मग आपला मूड पण असं सेट असतो की हां आपल्याला ह्या कामं करायचे, ह्या गोष्टी करायच्यात, मग ते जरा व्यवस्थित वाटतं करायला. पण आता झालं असं, मला इतकी जास्त झोप येऊ लागली होती. मी बसले होते व्हिडिओ एडिट करत आणि आई मला बोलल्या की आपल्याला करायचं आहे. तसं आईने अर्ध्याच्या वर स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे. बऱ्याचशा गोष्टी केल्यात त्यांनी, तुम्हाला दाखवतेच पुढं काय काय केलं आहे. बाकी मी आता फ्रेश झाली आहे, कारण मला खूप जास्त झोप येऊ लागली होती. माझे डोळे असे बारीक बारीक झालेत. थोडंसं पावडर वगैरे लावलं, म्हटलं चला थोडं फ्रेश फील करते स्वतःला, म्हणजे आपल्याला व्हिडिओ पण शूट करणं होईल, होळीची जी काय तयारी आहे ती सुद्धा करता येईल. तर चला बघूयात. आणि आम्ही अजून एक गोष्ट घेतली आहे जी म्हणजे मला तर आवडलीच आहे, पण विजयला खूप दिवसापासून घ्यायची होती. ती गोष्ट काय मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच. सो चला बघूयात आता आजचा दिवस कसा जातोय, आमचं होळीचं पूजन कसं होतंय, बाकी आम्ही काय काय तयारी करतो हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. इकडे बघा, माझं आवरेपर्यंत आईने इकडं कणिक मळून घेतलं. आमटीची तयारी चालू आहे. तिकडे डाळ शिजत टाकली, एका साईडला भात टाकलाय आणि 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 अशा तयारी झाली आता आईची. बघू आता पुढचं काय होतंय काय नाही. तर 6:45 वाजले. स्वयंपाक पूर्ण आवरलाय, फक्त पोळ्या राहायला करायच्या, ज्या की जेवणाच्या वेळी करू गरम गरम. आईने सगळं करून ठेवलं होतं, मी फक्त जे तळायचं होतं ते करून घेतलं आणि भांडी घासून घेतली, बस एवढंच केलं. आणि 3 निवडं बनवलेत, 4. त्यानंतर म्हटलं आता पोळ्या ज्या आहेत त्या ऐनवेळी बनवू. सगळं आवरून झालं. 6:45 वाजले. होळीची तयारी आईनं थोडीफार केली. इकडं तांब्या वगैरे काढून ठेवलाय. माझ्या साडीचा काही मेळ बसत नव्हता, होतं असं वेट गेन झाल्यामुळे आता ब्लाऊजच येत नाहीये कुठलेच. मी आईच्या कपाटात पण ब्लाऊज शोधले, माझ्या कपाटात पण शोधले, पण मला एकही ब्लाऊज येत नाहीये. मग आता एक ब्लाऊज निघालंय, बघू ते ट्राय करून बघते, ते पण बसतं की नाही मला आता गॅरंटी नाही त्याची. पण एक साडी काढली आहे, ती वेअर करते. खरं तर माझं साडीचं मूडच नव्हतं, कारण मला माहिती होतं ब्लाऊजचा माझा काही मेळ बसणार नाही. तर विचार होता ड्रेसवरतीच करण, पण म्हटलं एखादं ब्लाऊज ट्राय करून बघू, बसलं तर ठीक. आता हे बसलं तर ठीक, नाही बसलं तर मग त्याला उसवून घालेल किंवा मग डायरेक्ट ड्रेसवरतीच पूजा करेल. बघूत काय होतं काय नाही. आता आवरायला घेते मी. सगळं आवरून झालंय माझं. आवरलं की आम्हाला लगेच खाली होळीसाठी जायचं आहे. गौऱ्या वगैरे सर्व आणून ठेवलं होतं सकाळीच. तर चला आता पूजा कशी होती ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ताच आमचं आवरून झालंय तिघांचं पण. प्रत्येक वेळी प्रत्येक सणाच्या वेळी असं होऊन जातं, मी सगळ्यात अगोदर आवरायला स्टार्ट करते. मला तास दीड तास लागतो आणि सगळ्यात लेट माझंच आवरतं. ह्या दोघांचं शेवटी 5 मिनिटात आवरून जातं. आता आईचं आवरून, आई मस्त मोबाईल बघत बसल्या. विजेचं आवरून झालं, माझं जास्त आवरलं. तरी मी काहीच नाही आवरलं, फक्त पावडर लावलंय, कारण मला मूड पण नव्हता आणि असं वाटलं नको ते फाउंडेशन वगैरे लावायला किंवा कॉम्पॅक्ट लावायला, परत फेस वॉश करा, परत सगळ्या गोष्टी करत बसा. लिपस्टिकचं काय ती अशी पण कपड्याने रिमूव्ह होऊन जाते. सो तेवढंच आवरलंय मी. बाकी सिंपल. आई मला बोलल्या तर वरती काहीतरी वेअर कर, म्हटलं नको, सध्या जे आहे तसंच वेअर करते. 7:30 वाजले. सगळं आवरून झालंय. पूजेची सुद्धा तयारी करून ठेवली आईने. इकडे बघू शकता, त्याच्यामध्ये निवद ठेवलाय होळीचा. देवाला निवद व्हायला का? हां, फक्त होळीचं हे सगळं ठेवलंय.
इकडे सगळ्या रेडी. आणि आता नारळ आमचं सोलायचं कॅन्सल झालंय, नारळ तसंच आम्ही होळीत टाकणार आहे. तर अशा प्रकारे झालंय. तर चला होळीची पूजा कसं करतोय ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला आता एवढी जास्त भूक लागली आहे ना, स्वयंपाक तर झालाय, पोळ्या राहिल्या, मी बघते थोडंसं काहीतरी खाते काय असेल घरात तर, कारण मला खूप भूक लागली. अजून 1 तासभर तर जाईन आमचं पूजेमध्ये आणि त्यानंतर पोळ्या करणार. तर मला दम नाही निघायचा, बघूत मग. इकडे चालू आहे तयारी. मी मस्त निवांत बसली इकडे पायऱ्यांवरती. काय द्यायचं? आई गौरव पडणार नाही ना नारळ टाकल्यावर? इकडे बघू शकता तयारी चालू आहे. माझा आवाज कदाचित तुम्हाला कमी येईल कारण आवाज भरपूर आहे गल्लीमध्ये. फक्त 2 होळी पेटली आतापर्यंत आणि आमची 3री चालू असेल मला वाटतंय. अजून बऱ्याच लोकांच्या पेटायच्या राहिल्यात. तर चला आता पूर्ण होळी पेटल्याच नंतर मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येकाकडे होळी पेटवण्याची वेगवेगळी पद्धत असते. मी तर म्हणते प्रत्येक सणाची वेगवेगळीच पद्धत असते. आता आमच्या समोरच इकडे 1-2 होळी पेटवत होते, त्यांचं सुद्धा आम्ही बघितलं, तर ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने पेटवत होते. तर आमच्याकडे होळी पेटवल्याच्या नंतर होळीला प्रदक्षिणा घालतात, त्यानंतर त्याची पूजा करतात. आणि इकडे असं आहे की होळी पेटवण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी केल्या जातात. सो ते बघून थोडंसं वेगळं वाटत होतं. आणि हे नेहमीच आहे आमचं, प्रत्येक सणाला आम्हाला ते माहिती होतं, पण प्रत्येक सणाच्या वेळी ते आम्हाला कौतुकच वाटतं. पाठीमागे होळी पेटून झाली, वरती आलोय आणि 2-4 जण आलेत विजयचे मित्र. ते काय बघायला आले ना ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. जसं मी तुम्हाला मगाशी बोलले की मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. आणि माझा आवाज खूप कमी येत असेल, इकडे आई कॉलवरती बोलतात, तिकडे त्यांचा गोंधळ आहे, तरी पण मी तुमच्यासोबत बोलतेय. आणि आता पोळ्या बनवायच्यात. पोळ्या बनवून झालं की जेवण करू, त्यानंतर ना मग बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि काय छान गोष्ट आहे ना ती पण तुमच्यासोबत शेअर करते. आता मी परत तुमच्यासोबत 10:30 वाजता भेटतेय. ह्या वेळेला रोज तर मी इथं मस्त बेडवरती आरामात पडलेली असते. झोप तर लागत नाही पण निवांत पडलेली असते. आणि अजून माझं आवरलंच नाहीये. बघू शकता मी फक्त ड्रेस चेंज केला आणि कानातले बांगड्या काढून टाकल्यात, कारण मला ना असं होऊ लागलं साडीने, इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं जेवता वेळी. पण मी जेवण करेपर्यंत साडी ठेवली, नंतर ना लगेच चेंज केला, कारण मला ते सवय नाही आहे. त्यातली त्यातनं आता कसं तरी होतं, साडी नको वाटते. गरमी पण होत होती, म्हटलं चला पहिले साडी चेंज करून घेते. आणि मग अशी व्हिडिओ शूट करायचा होता पण राहून गेला. जसं मी तुम्हाला बोलले की काहीतरी आम्ही घेतलंय नवीन. तर आम्ही काय घेतलंय ते मी तुम्हाला इथे त्याची क्लिप ॲड करतेच. कालच आम्हाला रिसीव झालं ते प्रोडक्ट, कालच ना रे, हां कालच रिसीव झालं. तर मी काल त्याचं थोडंसं शूट घेतलंय, ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आणि तर चला आता मी तुम्हाला सांगते, आम्ही सोनीचं होम थिएटर घेतलंय आणि ते बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं आम्हाला, म्हणजे खूप खूप दिवस झाले. विजयला घेण्याची इच्छा होती, मला असं कधीतरी वाटायचं की हां असायला पाहिजे. मला तशी एवढी आवड नव्हती, पण आता भारी वाटतंय घेतलं तर, असं मस्त फील होतंय छान. सकाळपासून आमचं होम थिएटर चालू आहे, कारण आज विजयची सुट्टी आहे. सकाळपासून गाणे चालूच आहे त्यावरती काही ना काहीतरी. आणि त्यामुळे व्हिडिओ पण मी असं थोडंसं कट करतच घेतलाय आवाजामुळे. बाकी खूप मस्त फील होत आहे. अजून त्याला हे नाही केलंय, व्यवस्थित सेटअप नाही केलंय आम्ही. ते का नाही केलं ते तुम्हाला नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी. सध्या आम्ही खालीच ठेवलंय. इकडे बघू शकता, इथे 2 ते ठेवलं, मला पण नाही माहिती त्याला काय म्हणतात, तर ते स्पीकर ठेवले. आणि माझ्या इकडच्या साईडला एक स्पीकर आहे, त्या साईडला एक स्पीकर आहे बेडच्या. सध्या असं काहीच सेटअप केलंय. बाकी खूप मस्त आहे होम थिएटर, भारी वाटतंय घेतलं तर. आणि आता वॉक करून झालाय, घरातली घरातच वॉक करते मी सध्या, बाहेर काही जात नाही खाली. मला खूप जास्त कंटाळा येतो, पायऱ्या उतरा चढा. आता वॉक करून झाला, त्यात अजूनच जास्त गरमी झाली. आता चेंज करते,
परत एकदा नाईट ड्रेस घालते आणि मस्त फेस वॉश करून छानपैकी झोपते. बाकी ना माझे पाय पण थोडेसे सुजले, मी ते तुम्हाला दाखवते. तर इकडे बघू शकता, हा पाय ना माझा जास्त सुजतो या पायापेक्षा, आणि हे माझ्या पायाला काय झालंय ते मी नंतर केव्हा तरी तुम्हाला सांगेल. पण माझे पाय बघू शकता खूप जास्त सुजतात ते. इकडे बघा. नंतर हे जे आहे ना माझं एवढं दिसतच नव्हतं, खूप एकदम कमी साईज दिसायची, माझ्या एवढ्या बोटामध्ये बसून जायचं, पण आता बसत नाही. एवढे पाय सुजलेत माझे आज. पाय पण खूप दुखतात ते. तर आता बघेल थोडं पायांना थोडी मसाज करते आणि मग झोपते. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आमची होळी जी आहे ती अशीच सेलिब्रेट झाली आहे, म्हणजे खाली अंधार पण होता त्यामुळे जास्त काही शेअर नाही केलं. बाकी ते सुद्धा तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. आणि बाकी उद्या ग्रहण आहे, उद्या ग्रहणचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. जसं तुम्हाला बोलले की पूर्ण दिवस माझा कसा जातोय, मी काय करते काय नाही करत आहे, हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.